शांती. आज आहे 31/1/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, आता तुम्हाला शांती आणि सुखाच्या टॉवरमध्ये जायचे आहे. म्हणून आपला स्वभाव आणि चारित्र्यामध्ये सुधारणा करत जा. जुन्याला परिवर्तन करायचे आहे. प्रश्न आहे, बुद्धी सदैव ताजी तवानी राहावी यासाठी कोणती युक्ती आहे? उत्तर आहे, बाबा जे सांगत आहेत त्यावर मंथन करा. विचारसागर मंथन केल्याने बुद्धी सदा ताजी तवानी होत जाते. जे कायम ताजे तवाने राहतात ते दुसऱ्यांची देखील सेवा करू शकतात. त्यांची बॅटरी नेहमीच चार्ज होत राहते, कारण विचारसागर मंथन केल्याने सर्व शक्तिमान बाबांसोबत कनेक्शन जोडलेले राहते. गीत आहे, नयनहीन को राह दिखाओ. ओम शांती. हे गीत सुद्धा मनुष्यांनी गायले आहे, परंतु अर्थ काहीच जाणत नाहीत. जशा बाकीच्या प्रार्थना करतात, ही देखील जशी एक प्रार्थना आहे. परमात्म्याला जाणत नाहीत. जर परमात्म्याला जाणले तर सर्व काही जाणले असते. फक्त परमात्मा असे म्हणतात, परंतु त्यांच्या जीवनाविषयी काहीही माहिती नाही. तर नेत्रहीन झाले ना. तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, म्हणून तुम्हाला त्रिनेत्री म्हटले जाते. दुनियेमध्ये भले मनुष्य हे शब्द वापरतात, त्रिनेत्री, त्रिकालदर्शी, त्रिमूर्ती, परंतु अर्थ काहीच जाणत नाहीत. जसे म्हणतात, सायन्स आणि सायलेन्स, अर्थात विज्ञान आणि शांतीचा आपसामध्ये काय संबंध आहे? भले प्रश्न विचारतात, परंतु उत्तर स्वतः सुद्धा जाणत नाहीत. म्हणतात, जगामध्ये शांती स्थापित व्हावी, परंतु केव्हा झाली होती, कोणी केली होती, काहीही जाणत नाहीत. फक्त विचारत राहतात. तर जरूर कोणीतरी जाणणारा पाहिजे जो सांगेल. तुम्हा मुलांना बाबांनी समजावून सांगितले आहे. हा सारा खेळ बनलेला आहे. टॉवर ऑफ पीस अर्थात शांतीचा मनोरा. सुखाचा टॉवर सर्वांचा टॉवर असतो ना. शांतीचा टॉवर आहे मूल वतन, जिथे आपण आत्मे राहतो. त्याला म्हणणार टॉवर ऑफ सायलेन्स अर्थात शांतीचा टॉवर. मग सतयुगामध्ये आहे सुखाचा टॉवर, शांतीचा आणि सुख संपत्तीचा टॉवर. असे कोणीही मुखाने म्हणणार नाही की आम्हा आत्म्यांचे घर मुक्तिधाम आहे. या सर्व गोष्टी बाबाच समजावून सांगतात. शिक्षक असावा तर असा. ते आहेत टॉवर ऑफ नॉलेज अर्थात ज्ञानाचा टॉवर. तुम्हाला सुद्धा शांती आणि सुखाच्या टॉवरमध्ये घेऊन जातात. आणि मग हा आहे दुःखधामचा टॉवर. प्रत्येक गोष्टीमध्ये इनसॉल्वंट अर्थात अपवित्र. पवित्रता सुख शांतीचा वारसा तुम्ही यावेळीच घेता. बलिहारी तर या पुरुषोत्तम संगम युगाची आहे. यालाच कल्याणकारी युग म्हटले जाते. कलियुगानंतर मग होते सतयुग. ते अर्थात सतयुग आहे सुखाचा टॉवर. तो परमधाम आहे शांतीचा टॉवर. हा आहे दुःखाचा टॉवर. इथे अथाह दुःख आहे. सगळी दुःख येऊन एकत्र झाली आहेत. म्हणतात ना, दुःखाचे डोंगर कोसळतात. जेव्हा भूकंप इत्यादी होतात तेव्हा किती त्राही त्राही करतात. बाबांनी समजावून सांगितले आहे. आता वेळ खूप कमी उरला आहे. मुलांना आठवणीच्या यात्रेसाठी खूप वेळ लागतो. असे बरेच आहेत ज्यांना पूर्णपणे समजत देखील नाही. बिंदू समजावा की काय समजावे? अरे, जशी आत्मा आहे तसेच परमात्मा सुद्धा आहेत. आत्म्याला जाणताना तो भाग्यवान तारा आहे. अतिसूक्ष्म आहे. या डोळ्यांनी पाहू शकत नाही. तर या सर्व गोष्टी बाबा समजावून सांगतात. या गोष्टींवर विचार सागर मंथन केल्याने देखील बुद्धी ताजी तवानी अर्थात प्रफुल्लित होते. कुठेही जाल तर समजावून सांगायचे आहे की शांतीचा टॉवर, सुखाचा टॉवर
पवित्रतेचा टॉवर आहेच मुळी नवीन दुनियेमध्ये. जुन्या स्वभावाला, चारित्र्याला सुधारून बाबा नवीन दुनियेचा मालक बनवतात. मनुष्य भले गातात, वेद, शास्त्र, गीता इत्यादी वाचतात, परंतु समजत काहीच नाहीत. शिडी तर खाली उतरतच येतात, अर्थात पतित होतात. भले स्वतःला शास्त्रांचे अधिकारी समजतात, परंतु त्यांना खाली यायचेच आहे, अर्थात पतित बनायचेच आहे. सर्वांची आत्मा पहिली सतोप्रधान असते, मग हळूहळू बॅटरी रिकामी होत जाते, अर्थात शक्तिहीन होते. यावेळी सर्वांची बॅटरी रिकामी झाली आहे. आता पुन्हा बॅटरी चार्ज होत आहे. बाबा म्हणतात, मन मना भव. स्वतःला आत्मा समजा. बाबा आहेत सर्वशक्तिमान. त्यांची आठवण केल्याने तुमची पापे भस्म होतील आणि मग बॅटरी पुन्हा भरेल. तुम्ही आता अनुभव करत आहात, आपली बॅटरी भरत आहे. कोणाकोणाची भरतसुद्धा नाही. सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत जातात. बाबांसोबत प्रतिज्ञासुद्धा करतात, बाबा आम्ही कधीही विकारामध्ये जाणार नाही. तुमच्याकडून तर 21 जन्मांचा वारसा जरूर घेणार, तरीसुद्धा कोसळतात, अर्थात पतित होतात. बाबा म्हणतात, काम विकारावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल. तरी देखील जर विकारामध्ये गेला तर बुद्धी खलास. हा काम विकार महाशत्रू आहे. एकमेकांना पाहिल्याने काम विकार जागा होतो. बाबा म्हणतात, तुम्ही काम चितेवर बसून सावळे बनले आहात. आता मी तुम्हाला गोरा बनवितो. हे बाबाच तुम्हाला समजावून सांगतात. शिक्षणाने तुमची बुद्धी तल्लख होते. झाडाचे वर्णनसुद्धा करतात. हा आहे कल्पवृक्ष, मनुष्यसृष्टीचे व्हरायटी अर्थात वैविध्यपूर्ण झाड. याला उलटे झाड म्हटले जाते. किती विविध धर्म आहेत. इतक्या करोडो आत्म्यांना अविनाशी पार्ट मिळालेला आहे. दोघांचा एकसारखा पार्ट असू शकत नाही. आता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. विचार करा, किती असंख्य आत्मे आहेत. जसे माशाचे एक खेळणे आहे ना, तारेवरून घसरत मासे खाली येतात. हे देखील असेच आहे. आपण देखील ड्रामाच्या दोरीने बांधले गेलो आहोत. असे उतरत उतरत आता कल्प पूर्ण झाले आहे. पुन्हा आपण वर जातो. ही माहिती देखील मुलांना आता मिळाली आहे. वरून अर्थात शांतीधाममधून आत्मे येतात, नंबरवार ॲड होत जातात. या खेळामध्ये तुम्ही पार्टधारी आहात. मुख्य क्रिएटर, डायरेक्टर, ॲक्टर असतात ना. मुख्य तर आहेत शिवबाबा. त्यानंतर कोणते ॲक्टर्स आहेत? ब्रह्मा, विष्णू, शंकर. भक्ती मार्गवाल्यांनी अनेक चित्रे बनवली आहेत, परंतु अर्थाविषयी काहीच माहिती नाही. लाखो वर्ष म्हणतात. आता बाबा येऊन सारे ज्ञान देतात. आता तुम्हाला कळते की सतयुगामध्ये आपल्याला हे ज्ञान असणार नाही. जसा इथे कारभार चालतो तशी तिथे पवित्रता, सुख, शांतीची राजधानी चालते. बाबासुद्धा वंडरफुल आहेत. इतका छोटा बिंदू आहेत. जशी तुमची आत्मा तशीच यांची अर्थात ब्रह्माबाबांची आत्मासुद्धा बाबांकडून ज्ञान घेत आहे. मग बाबा आकाराने मोठे थोडेच असणार. ते देखील बिंदूप्रमाणे आहेत. तुमची आत्मा जी बिंदूप्रमाणे आहे तिच्यामध्ये सारे ज्ञान धारण होत आहे. हेच ज्ञान कल्पानंतर बाबा पुन्हा देणार. जसे रेकॉर्डिंग केलेले असते ते रिपीट होत राहते. आत्म्यामध्ये देखील सारा पार्ट भरलेला आहे. जेव्हा एखादी फार अद्भुत गोष्ट घडते तेव्हा त्याला कुदरत अर्थात प्रकृतीचा चमत्कार म्हटले जाते. या अनादी ड्रामाच्या पार्टमधून एकही सुटू शकत नाही. सर्वांना पार्ट बजावयाचाच आहे. या सर्व खूप आश्चर्यकारक गोष्टी आहेत. ज्या चांगल्या रीतीने समजून घेऊन धारण करतात तेव्हा आनंदाचा पारा चढत राहतो. तुम्हाला केवढी मोठी स्कॉलरशिप मिळते, तर चांगल्या रीतीने पुरुषार्थ करायला हवा. आप समान बनवायचे आहे.
तुम्ही सर्व टीचर आहात. टीचर अर्थात बाबा तुम्हाला शिकवून आपसमान टीचर बनवतात. असे नाही की गुरुसुद्धा बनायचे आहे. नाही, तुम्ही टीचर बनता कारण तुम्ही राजयोग शिकवता आणि मग तुम्ही निघून जाणार हे देखील तुम्ही समजता. ते लोक अर्थात दुनियावाले तर जाणतही नाहीत आणि ना कुणाला सद्गती देऊ शकत. सर्वांचे सद्गतीदाता तर एक बाबाच आहेत. लिबरेटर, गाईड अर्थात मुक्तिदाता, मार्गदर्शक देखील तेच आहेत. जेव्हा तुम्ही तिथून येता तेव्हा बाबा गाईड बनत नाहीत. बाबा गाईड देखील आताच बनतात. जेव्हा तुम्ही घरून अर्थात परमधाममधून येता त्यानंतर घरालाच विसरून जाता. आता तुम्ही सुद्धा गाईड आहात, पंडे आहात. सर्वांना रस्ता सांगता. अशरीरी भव. तुमचे नाव पांडवसेना देखील आहे. शरीरधारी तर आहात ना. जेव्हा एकटे असता तेव्हा सेना म्हणणार नाही. शरीरासोबतच जेव्हा मायेवर विजय प्राप्त करता तेव्हा तुम्हाला सेना म्हणतात. त्यांनी मग लढाईच्या गोष्टी लिहिल्या आहेत. ही आहे बेहदची गोष्ट. ती लोक कॉन्फरन्स वगैरे करतात, संस्कृत इत्यादीची कॉलेजेस उघडतात. किती खर्च करतात. खर्च करता करता जसे काही खाली झाले आहेत. चांदी, सोने, हिरे सर्व काही संपून गेले आहे. मग तुमच्यासाठी सर्व काही नवीन येईल. तर तुम्हा मुलांना चालता फिरता खूप आनंद झाला पाहिजे. बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे. तुमचा पाठ चालूच असतो, कधीही थांबणार नाही. बाबा समजावून सांगत आहेत, तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही. 84 जन्मांचा हिशोबसुद्धा यांना अर्थात ब्रह्माबाबांना सांगतात, जे सर्वप्रथम येतात. तुम्हा मुलांना अथाह सुख मिळते, आरोग्य, संपत्ती, आनंदाचा टॉवर. तर किती अभिमान वाटला पाहिजे. बाबा आम्हाला बेहदचा वारसा देतात. जितके तुम्ही जवळ येत जाल तितकीच संकटे सुद्धा येत राहणार. झाडाची वृद्धी देखील होणारच आहे. झाड जर कमकुवत असेल तर वादळे आल्यावर लगेच कोसळते. हे तर होणारच आहे. तुमचे एम ऑब्जेक्टचे चित्र अर्थात लक्ष्मी नारायणाचे चित्र समोर आहे. तुम्ही दुसरे कोणतेही चित्र ठेवू शकत नाही. भक्ती मार्गामध्ये मनुष्य खूप सारी चित्र ठेवतात. ज्ञान मार्गामध्ये फक्त एकच आहे, ते देखील ज्ञान बुद्धीमध्ये आहे. बाकी बिंदूचे चित्र कसे काढणार. आत्मा तर तारा आहे ना. या देखील समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आत्म्याला या डोळ्यांनी पाहू शकत नाही. बरेच जण म्हणतात, बाबा आम्हाला साक्षात्कार होऊ दे, वैकुंठ पाहू दे. परंतु पाहिल्याने मालक थोडेच बनाल. मनुष्य म्हणतात, अमका स्वर्गवासी झाला, परंतु स्वर्ग आहे कुठे जाणतात थोडेच. जे आत्मे स्वर्गामध्ये गेले आहेत तेच म्हणतात. आत्म्याला तर सर्व लक्षात असते ना. आता तुम्हाला उच्च ते उच्च शिवबाबा शिकवत आहेत, ज्याद्वारे तुम्ही उच्च ते उच्च पद प्राप्त करत आहात. मग नंबरवार पुरुषार्थानुसार नरापासून नारायण जरूर बनाल. हे जे शांती मागत आहेत, तुमचे काम आहे त्यांना समजावून सांगणे. कित्येक जण समजतात देखील की हे बरोबर सांगत आहेत. ती वेळ सुद्धा येईल असे लिहिले देखील आहे. कुमारींद्वारा भीष्म, पितामह इत्यादींना ज्ञानाचे बाण मारले. बाकी असे काही नाही की अर्जुनाने बाण मारला आणि गंगा प्रगटली. अशा काही गोष्टी ऐकून म्हणतात की इथून गंगा प्रकटली. गोमुख सुद्धा बनवले आहे. आता तुम्ही मुले पाहत आहात, तुमचे यादगार अर्थात स्मृती रूप सुद्धा उभे आहे. ते जड दिलवाला हे आहे चैतन्य. त्यामध्ये वरती वैकुंठ दाखविला आहे. खाली तपस्या करत आहेत. वरती राजाईची चित्रे आहेत. म्हणून मनुष्य समजतात की स्वर्ग वरती आहे. बॉम्ब्स बनविणारे स्वतः देखील समजतात की हे आपल्याच विनाशासाठी आहेत. म्हणतात,
असे केले तर जरूर विनाश होईल. लिहिले देखील आहे, महाभारी लढाईमध्ये असे झाले होते, सर्व नष्ट झाले होते. सतयुगामध्ये आहेच एक धर्म, तर जरूर बाकीचे सर्व नष्ट होतील. मुले हे देखील जाणतात. भक्ती करता करता ड्रामा प्लॅन अनुसार खाली उतरतच येतात. वास्तविक इथे काही आशीर्वाद इत्यादीची गोष्ट नाहीये. जे ड्रामामध्ये ठरलेले आहे तेच घडते. जेव्हा अशी काही गोष्ट घडते तेव्हा म्हणतात जशी ईश्वराची इच्छा. तुम्ही मात्र असे म्हणणार नाही. तुम्ही तर म्हणता ड्रामाची भावी, तुम्ही ईश्वराची भावी असे म्हणणार नाही. ईश्वराचा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. सृष्टीचक्र कसे फिरते हे देखील बाबाच समजावून सांगू शकतात. नॉलेजफुल देखील बाबाच आहेत. मनुष्य समजतात की ते सर्वांच्या मनातले जाणतात, परंतु आपण जे करतो त्याचा दंड तर जरूर आपल्यालाच मिळणार. बाबा थोडेच बसून दंड देणार. हा स्वयंचलित पूर्वनियोजित ड्रामा आहे जो चालतच राहतो. याच्या अर्थात ड्रामाच्या आदी मध्य अंताचे रहस्य देखील बाबाच समजावून सांगतात. तुम्ही मग इतरांना समजावून सांगता. आता बाबा म्हणतात, मुलांनो, तुमची अवस्था अशी असावी जे शेवटी कशाचीही आठवण येऊ नये. स्वतःला आत्मा समजा. यालाच म्हटले जाते कर्मातीत अवस्था. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, शिष्यवृत्ती घेण्यासाठी चांगल्या रीतीने पुरुषार्थ करा. शिक्षक बनून इतरांना राजयोग शिकवा. गाईड बनून सर्वांना घरचा रस्ता दाखवण्याची सेवा करा. दुसरा पॉइंट आहे, सर्व शक्तिमान बाबांच्या आठवणीने आपली बॅटरी चार्ज करायची आहे. बाबांसोबत प्रतिज्ञा केल्यानंतर कधीही काम विकाराचा फटका खायचा नाही. आजचे वरदान आहे, सेवाभावाने संपन्न बनून प्रत्येक आत्म्याला प्राप्तीच्या मेव्याचा अनुभव करविणारे सच्चे सेवाधारी भव. सेवाभावाने संपन्न बनून प्रत्येक आत्म्याला प्राप्तीच्या मेव्याचा अनुभव करविणारे सच्चे सेवाधारी भव. स्पष्टीकरण आहे, सच्चा सेवाधारी तो आहे जो प्रत्येक आत्म्याप्रती सदैव शुभभावना, श्रेष्ठ कामना ठेवतो. तो फक्त बोलत नाही, परंतु सेवा भावनेद्वारा सर्वांप्रती आनंदाची भावना, शक्तींच्या प्राप्तीची भावना, उमंग उत्साह वाढविण्याची भावना ठेवून संयोगाची अनुभूती करवितो. सेवेद्वारे त्यांना प्राप्तींच्या मेव्याचा अनुभव करविणे हीच सच्ची सेवा आहे. अशा या सेवेमध्ये तपस्या सामावलेली आहे. स्लोगन आहे, बाबांचे आशीर्वाद घ्यायचे असतील तर स्नेही सपूत आज्ञाधारक मुले बना. बाबांचे आशीर्वाद घ्यायचे असतील तर स्नेही सपूत आज्ञाधारक मुले बना. अव्यक्ती सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, जितके जितके तुम्ही अंतर्मुखी स्वीट सायलेन्स स्वरूपामध्ये स्थित होत जाल तितकी डोळ्यांची भाषा, भावनांची भाषा आणि संकल्पांच्या भाषेला सहज समजू शकाल. हीच भाषा आत्मिक योगी जीवनाची भाषा आहे. तुमची सायलेन्सची पॉवर सायलेन्सपेक्षा देखील उच्च आहे. जसे सायन्स प्रत्यक्ष पुरावा दाखवते तसेच सायलेन्सच्या पॉवरचा प्रत्यक्ष पुरावा आहे तुम्हा सर्वांचे डबल लाईट फरिश्ता जीवन. जेव्हा इतके सर्व प्रत्यक्ष पुरावे पाहायला मिळतील तेव्हा इच्छा नसताना सुद्धा सर्वांची नजर जाईल आणि जय जयकाराचा जयघोष होईल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.